खाली पण पानं टाकले, आता हे वरतून पण पानं टाकलेत. थोडंसं याला प्रेस करून मस्तपैकी झाकून घेऊ आणि हे याच्यावरती टाकू आणि अजून एक दोन कपडे वगैरे टाकू, म्हणजे एकदम गरमाई येईल आणि आंबे लवकरात लवकर पिकतील. तर मित्रांनो, दुपार वगैरे झाले. आता मी आलीची बहीण आहे म्हणजे माझी साली, तिला आता घेऊन जातो मोहाडीला. दिससाठी तुमचा दिवशी मोठा ब्लॉगर रायडर पास स्टार्ट पुष्या बाहेर तर पुष्याने दिवसाची सुरुवात झाली एकदम कचकीला कचका. इकडे मस्त सुरुवात कशी झाली बघा. सकाळी सकाळी आर्लीनी पाणीपुरीचा बेत केलाय बरं का. अर्ली मॉर्निंगला. आता वाजताय 8 वाजून बघा किती वाजले, 8 वाजून 5 मिनिटं. आणि इकडे बघू शकता तुम्ही पाणीपुरीचा बेत सकाळी सकाळी. आणि पाणीपुरीचे बॉल बघा बरं का, बॉल इतका मोठा, साला तोंडात जाईल का हा, तोडून तोडून घालावा लागेल तोंडात आता. तर इकडे मस्तपैकी चटपटीत पाणीपुरीचा बेत चालू आहे. इकडे बटाटा आहे, इकडे शेव, वाव कशी दिसू राहिली. इकडे सालीनबाईंनी कांदा कापलाय, कांद्याची कटिंग बघा. ती हॉटेलमध्ये कामाला होती ना, हॉटेल मॅनेजमेंट केलंय. कांद्याची कटिंग बाप लेवल. इकडे पाणीपुरीचा रस्सा, कुठला हा, पांढरा रस्सा हा, इकडे तांबडा रस्सा. आणि इकडे सांजू आता झोपून उठले पाणीपुरी खायला. अजून आंघोळ पण नाही केली तिने. तर गाईज ना, आता आपण चढूया आंब्यावरती बरं का. आंबे काढूया, कारण ना ते स्क्विरल खूपच खाऊ राहिलेत. तर ह्या साईडचे जे आंबे आहेत ना ते आपण आता काढू. हे बघा इकडे पण आहेत. तर आता आली आणि आलीची बहीण हे पकडून राहतील ग्रीन नेट, आणि आपण आता वरती चढू आणि हे आंबे पाडूया. चला. तर बघा मित्रांनो, आपण हे आंबे पाडू राहिलोत. खाली आलीशी मस्तपैकी झलकू राहिलेत. इथं आंबे काढलेत, ह्या साईडला काढलेत आणि तिकडे. तर हे सर्व आंबे आता याच्यामध्ये पिकायला टाकू बरं का. हे देशी जुगाड केलंय. तणस वगैरे काहीच नाही आपल्याकडे. तर झाडाची ही पानं आहेत, पानं टाकू खाली आणि मस्तपैकी याच्यात पिकायला टाकू. चला 1 2 3 चला पटापट पटापट याच्यात टाकू. चल सांजो, ये लवकर ये लवकर. हा सांजो घेऊन येऊ राहिली. आंघोळ केली का तू आज? नाही, मग केव्हा करणार? 8 वाजता. 8 वाजून गेले ना बाई. खाली पण पानं टाकले, आता हे वरतून पण पानं टाकलेत. थोडंसं याला प्रेस करून मस्तपैकी झाकून घेऊ आणि हे याच्यावरती टाकू आणि अजून एक दोन कपडे वगैरे टाकू, म्हणजे एकदम गरमाई येईल आणि आंबे लवकरात लवकर पिकतील. बसले आंब्याच्या झाडावरती. हा कसं वाटतंय? भारी. हॅलो गाईज, तर मित्रांनो इकडे मस्तपैकी आपण चिकनची ग्रेव्ही बनवू राहिलो. आता कोल्हापुरी स्टाईलने बनवलंय. खोबरं वगैरे घातलंय, अद्रक वगैरे सर्व त्याची पेस्ट ही टाकली एकदम मस्तपैकी. खोबऱ्याशिवाय टेस्ट येत नाही कोल्हापुरी चिकनला. तर आपण मस्तपैकी रेसिपी बनवू राहिलो. इकडे बघा हे खोबरं वगैरे त्याची पेस्ट होती, आणि ह्या साईडला आपण कांद्याची अलग पेस्ट बनवून घेतली होती. आणि पहिले कांद्याची जी पेस्ट होती ती फ्राय केली, नंतर आपण ही जी खोबऱ्याची पेस्ट होती ना ती फ्राय केली. मित्रांनो फक्त आपण मसाला आणि वरतून चिकन घातलंय. अजून आपण कुठल्याही प्रकारचा तिखट मसाला घातलेला नाही मित्रांनो. तर मित्रांनो तिखट वगैरे आपण टाकून घेतलं आहे, आणि ते शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल. थोडंसं पाणी ॲड करू आपण. तर मित्रांनो मस्तपैकी दुपार झाले, आणि दुपारी आता थोडंसं गरमी जास्त आहे. आम्ही खाऊ राहिलो आईस्क्रीम. इकडे आली आहे, इकडे सांजो आहे. तर मस्तपैकी या आईस्क्रीम खायला. तर मित्रांनो दुपार वगैरे झाले. आता मी आलीची बहीण आहे म्हणजे माझी साली, तिला आता घेऊन जातो मोहाडीला. तर चला मस्तपैकी एन्जॉय करा. चला. दिवस मावळलाय बघू शकता, आणि पक्ष्यांचा आवाज येऊ राहिला. ते आता घर वापसी करू राहिलेत ना, दिवसभर फिरून फिरून थकले. आता जाऊन ह्या झाडांवरती बसतील मित्रांनो. ह्या साईडला खूप पक्ष्यांचा आवाज येऊ राहिला, ते बघा. चला.